इडली, डोसा, मेंदूवडे आपण जेव्हा बनवतो तेव्हा आपण सोबत सांबारसुद्धा बनवत असतो. पण सांबार बनवण्याची पद्धत ही वेगळी आहे. एक उडपी सांबार आणि एक इंडियन सांबार म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीचं किंवा साऊथ पद्धतीचं सांबार यामध्ये फरक आहे. आता उडपी सांबार कसं बनवलं जातं तर एक वेगळा मसाला तयार करून हे सांबार बनवलं जातं. तर आज आपण अगदी उडपी स्टाईल मसाला तयार करून मग सांबार बनवणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. तुरीची डाळ घेतलेली आहे. आता किती प्रमाणात तुम्हाला सांबार बनवायचं आहे तेवढी डाळ तुम्ही घ्यायची आहे. डाळीला कोणतंही मी मोजमाप लावलेलं नाही आहे. स्वच्छ धुवून घ्यायची. 2 टोमॅटो चिरले ते यामध्ये घालायचं. हळद, हिंग आणि लाल तिखट आपल्याला अर्धा चमचा यामध्ये घालून घ्यायचं आणि 1 चमचा आपल्याला तेल आणि 1 चमचा मीठ एवढं आपल्याला यामध्ये घालायचं. पाणी आपल्याला डाळ शिजण्यापुरतंच घालायचं. जास्त पाणी प्रमाणापेक्षा जास्त पाणी घालू नका. डाळ शिजायला लावली आहे. आता मगाशी म्हणल्याप्रमाणे आपण इथे मसाला तयार करतोय. तुरीची डाळ मी 1 किंवा 2 चमचे घ्यायची. 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरी घेतलेली आहे. लवंग, काळी मिरी, दालचिनी, चक्री फूल घेतलेले, मसाला विलायची आणि साधी विलायची आणि तमालपत्र, 2 बेडगी मिरची मी इथे घेतलेल्या आहे. मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिलं खोबरं भाजायचं, मग डाळ घालायची आणि नंतर ना आपल्याला जो बाकीचा मसाला आपण खडा मसाला घेतलेला आहे तो घालायचा. मसाला चांगला असा खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा. गार झाला की मिक्सरला आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचा. सगळ्यात पहिला तुम्ही कोरडा वाटा आणि कोरडाच असा बारीक झाला तर पाणी घालून वाटू नका. पण जर तुम्हाला असं वाटलं की तो तितकासा बारीक झालेला नाही आहे तर मात्र थोडंसं पाणी घाला आणि मग पेस्ट सारखं याला वाटून घ्या. मसाला इथे चांगला बारीक झालेला आहे. कलर तुम्ही बघू शकताय. अगदी सांबार मसाल्यासारखाच याचा कलर आलेला आहे आणि अगदी परफेक्ट हा मसाला इथे बनवून तयार झाला आहे. आता सांबार बनवताना शेवगा आणि लाल भोपळ्याच्या फोडी किंवा बटाटा यापैकी दुसरं तुम्ही काही नाही घातलं तरी चालेल किंवा तुम्हाला वांगं घालायचं असेल तर तुम्ही वांगी इथे थोडीशी वापरू शकता. पण शक्यतो भोपळा, शेवगा आणि बटाटा हे एवढंच यामध्ये घालायचं. कढईमध्ये पळीभर तेल घालायचं, जिरी मोहरी घालायची. कांदा एक मी उभा चिरून घेतलेला आहे किंवा बारीक तुम्ही चिरू शकता. तेलामध्ये फक्त कांदा मोकळा होईपर्यंतच आपल्याला त्याला हलवून घ्यायचा आहे. कांदा इथे भाजत बसायचं नाही. केलेलं वाटण घालायचं, ते पण हलवायचं. हळद, हिंग, लाल तिखट मी इथे घातलेलं आहे आणि जो सांबार मसाला आपण वाटून घेतला आहे तो घालायचा आणि रेडीमेड जो सांबार मसाला असतो तो 2 चमचे यामध्ये घालायचे किंवा नाही घातले तरी चालेल. नंतर ना भाज्या आपल्याला शेवगा आणि बटाट्याच्या फोडी मी बारीक केल्या त्या यामध्ये घालायच्या आहे. मीठ घालायचं आणि पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचे. अजून आपण डाळ वगैरे यामध्ये घातलेली नाही आहे. डाळ आपण शिजायला लावलेली आहे. भाज्या आपण इथे शिजून घेतोय आणि मसाल्याचं एक सारण आपण इथे तयार करून घेतोय. म्हणजे सार तयार करून घेतोय सांबारचा. हा झाला सांबारचा आपला सार बनून तयार झालेला आहे. झाकण ठेवायचं. 5-10 मिनटं आपल्याला भाज्या शिजून घ्यायच्या. बघू शकताय कलर जो आहे ना सांबारचा सार जो आपण बनवून घेतलाय त्याला कलर एकदम परफेक्ट आलेला आहे. इथे आपली डाळ सुद्धा शिजली गेलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते अगदी आपण परफेक्ट घातलेलं आहे. आता चमच्याने डाळ आपल्याला जितकी हाटून घेता येईल तेवढी हाटून घ्यायची. पूर्ण बारीक करायचा, तिचा पूर्ण गाळ करून घ्यायचा. कुठेही अख्खी डाळ शिल्लक दिसता कामा नये. पूर्ण गाळ करून घ्यायचा. हाटून घेतली की आता डायरेक्ट आपण तडका देणार आहे. आपण जी पहिली तयारी केली ती बेसिक तयारी झाली आहे. आता आपण सांबारला डायरेक्ट तडका देणार आहे. पळीभर तेल घालायचं आहे. त्यामध्ये मेथीचे दाणे घातलेले आहे, हिंग घातलेला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट, बेडगी मिरची घालायची आणि हाटून घेतलेली डाळ आपल्याला तडक्यामध्ये घालून घ्यायची आणि नंतर जो आपण भाज्यांचा आणि मसाल्यांचा सार बनवून घेतलाय
तो आपल्याला यामध्ये घालायचा. आता दुसरी गोष्ट, सांबार बनवताना चिंच आणि गुळाचा कोळ यामध्ये नक्की घातला जातो. चिंचाचा कोळ 2 चमचे घातलेला आहे आणि एक मोठा खडा मी गुळाचा यामध्ये घातलेला आहे. मीठ वगैरे आपण सगळं पहिलंच घातलेलं आहे, त्यामुळे आता इथे आपल्याला मीठ घालायची गरज नाही. एक सांबारला खळखळून उकळी काढायची. उकळी आली की 10 मिनटं सांबार असा उकळता ठेवायचा. परफेक्ट कलर येतो. बघू शकताय सांबार बनून तयार